नमस्कार. आम्ही आता आईला घेऊन हॉस्पिटलला चाललोय. अचानक आईला त्रास चालू झाल्यामुळं आता आम्ही चेकअप साठी हॉस्पिटलला घेऊन चाललो आहे. सकाळी अचानक तिला त्रास झालेला दिसला, म्हणजे विशेषतेने बघायला जाते आईला उठवायला. नेहमीप्रमाणे मी त्यांना बघायला गेले मीटिंग झाल्यावर 2 वाजता. तर त्यांना त्यांची हालचाल मला एकदम वेगळीच जाणवली. मग मी ह्यांना आवाज दिला, म्हटलं अहो बघा आई कसं करतात. त्याच्यामुळे मग त्यांनी पाहिलं, पण त्या आम्ही त्यांच्याशी बोलत होतो, पण त्या आम्हाला काहीच रिस्पॉन्स देत नव्हता. तेवढं तिला कळत नव्हतं की नेमकं आपल्याला काय होतंय. घाम वगैरे तिला भरपूर आला होता. बोलताना ती जी आहे ना ती जड झाली होती, म्हणजे व्यवस्थित ती बोलू शकत नव्हती, म्हणजे शुद्ध जवळजवळ हरपली होती तिथे. आणि देवाच्या कृपेने मी घरी होतो, हे महत्वाचं आहे. कारण का तसं मी गेलो असतो ऑफिसच्या निमित्ताने, म्हणजे जरी मी ट्रेन मध्ये गेलो असतो लोकल मध्ये, पण मध्ये प्रवासात फोन आला असता तर तेवढा वेळ साधारण गेला असता, 1.5-2 तास म्हणलं तरी किंवा जास्त. तर असे जे पेशंट असतात त्या वेळ खूप महत्वाचा असतो. त्यामुळं देवाच्या कृपेने मी घरी असल्यामुळे बरं झालं. एक आजारी माणसाला आधार हा आवश्यक असतो. जेवढा आपण धीर देऊ तेवढं त्यांचं रिकव्हरी होते, मनाने ते गंभीर होतात. आणि जबाबदार माणूस असेल, म्हणजे त्यांच्या पेशंटच्या दृष्टीने किंवा निर्णय घेणारा, तर त्यांना अजूनच म्हणजे बरं वाटतं आणि रिकव्हरी लवकर होते. तिला चक्कर वगैरे होती, घाम पण येत होता. घाम येत होता त्यामुळे आम्हाला वाटलं हार्ट अटॅक वगैरे आला का काय. त्यानुसार आम्ही विचारलं तिला किंवा मान दुखती का किंवा हात दुखतो का, छाती दुखतो का, तर तिने सगळं नाही सांगितलं. पण घाम तिला भरपूर आला होता, तर कदाचित ती घाबरल्यामुळे आला असेल. मग आम्ही शुगर चेक केली तर ती खूपच कमी आढळली. शुगर कमी झाल्यानंतर सर्वसाधारण चक्कर वगैरे येणं, विकनेस वगैरे जाणवतं, हे थोडस माहिती असल्यामुळं आणि आम्ही शुगर आमच्या घरी शुगर मॉनिटरिंग सिस्टीम असल्यामुळे ते आम्हाला गोष्टी कळू शकतात. आणि ब्लड प्रेशरचं पण मॉनिटरिंग सिस्टीम आणायची होती. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं, आमचे फॅमिली डॉक्टर आहेत बांबरे, त्यांनी सांगितलं होतं, पण ते आणायची विसरून गेलं. तर ती असते तर आम्हाला म्हणजे तिचं ब्लड प्रेशर किती आहे काय आहे ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या कळल्या असतात. आपल्याकडे कसं आहे, घरी या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना त्या आवश्यक माझ्या मते आहे की आपण घरच्या घरी शुगर लेवल म्हणा किंवा ब्लड प्रेशर म्हणा चेक करू शकतो. प्राथमिक गोष्टी जेणेकरून आपल्याला काही गोष्टीचा अंदाज येऊ शकेल. लगेच ट्रीटमेंट ही जरुरी आहेच आहे, पण कसं आहे आपल्याला पण काय नेमकं झालंय त्याचा थोडासा अंदाज येतो. वेळ पण खूप महत्वाचा असतो अशा वेळेस. हार्ट अटॅक असेल किंवा इतर काही गोष्टी असेल, पॅरालिसिस या गोष्टी असेल, तर त्या दृष्टीने पण आम्ही सर्व विचार करत होतो. पण शुगर चेक केल्यानंतर आमच्या घरात आले किंवा शुगर कमी असल्यामुळे तिला बहुतेक हा त्रास होत असावा. मग आम्ही तिला चॉकलेट दिलं आणि डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर डॉक्टरांनी पण आम्हाला सांगितलं की तिला साखर असलेलं, म्हणजे तुम्ही आता सरबत म्हणा ह्या गोष्टी दिल्या तर बरं होईल, जेणेकरून ती शुगर लेवल जी कमी झाली ती थोडीशी व्यवस्थित होईल. त्या अनुषंगाने मग आम्ही त्याला सरबत वगैरे दिला मिसेसने करून. आणि त्यानंतर हळूहळू तिला म्हणजे बरं वाटायला लागलं. विकनेस वगैरे तिचा कमी झाला आणि बऱ्यापैकी ती बोलायला लागली. मग त्यावेळेस तिला विचारलं की तुला काही त्रास होत होता का, म्हणजे असं वेगळा असा काही त्रास होत होता का. असं म्हणली वेगळा असा काही नाही, पण मला काही सुचतच नव्हतं आणि तुम्हाला हाक मारावं की वाटत होती दोघांना, पण आवाजच निघत नव्हता. तर मग त्यावेळेस तिला म्हणालो, तुला जर आवाज येत नाही म्हणजे बोलायला येत नाही तर कमीत कमी हाताने जवळ स्टूल आहे
ज्या ठेवलेला त्या औषध गोळ्या म्हणा काय त्या ठेवलेल्या की त्याला जरी धक्का दिला असता ना, आवाज आला असता तरी आम्हाला कळलं असतं की तिला काहीतरी त्रास होतो. कारण का काही आवाज वगैरे आला छोटा तरी आम्ही तिच्या बेडरूम मध्ये जाऊन पाहतो की कसला आवाज आलाय काय आला. मी असो किंवा मोठी मुलगी पण तसंच लक्ष द्यायची आणि आता ही छोटी मुलगी यायची पण तसंच लक्ष द्यायची. आजी बरोबरच ती पण झोपत असते दोघे जणी. आजीने ते एकाच मध्ये झोपत असतात. पण त्यावेळेस नेमकं कसं ही कशी नेहमी आई आहे ना शांत अशी झोपत असते, हालचाल वगैरे एवढी नसते. त्यामुळे कसं आम्हाला पण कुठल्या गोष्टी अशा कळल्या नाही. मुलगी पण आपली शाळेत जायचं म्हणून उठली होती, बेडरूम मध्ये ती एकटीच होते. सकाळी ती नेहमीप्रमाणे मला वाटतं 7च्या अगोदर उठली. ती गोळी आहे थायरॉइडची ती पण तिने घेतली मी पाहिलं त्यांना. कसं आहे तुम्ही पाहिलं होतं पण त्यामुळे कसं आम्हाला पण काय वाटलं नाही की हिला काय त्रास होत असेल. पण तिला जेव्हा आम्ही आता विचारतो की ती म्हणते की मला कालपासून त्रास होतो, पण तिने एका शब्दाने आम्हाला सांगितलं नाही की असा त्रास होतो. मुख्य मुद्दा म्हणजे काय की ज्यावेळेस असं काय होतं त्यावेळेस आपण खंबीर राहायला पाहिजे आणि पेशंटला पण आधार दिला पाहिजे. आणि काय होतंय काय नाही ते पण आपण पेशंटला व्यवस्थित विचारलं पाहिजे. आवश्यक गोष्टी जशा की शुगर मॉनिटरिंग सिस्टीम म्हणा, बीपीचं मॉनिटरिंग सिस्टीम म्हणा, ह्या आवश्यक गोष्टी आपल्याकडं आपण ठेवल्या पाहिजे जेणेकरून आपण चेक करू शकू ह्या गोष्टी. अर्थातच आपल्याला दवाखान्यात नेणं हॉस्पिटलला नेणं हे महत्वाचंच आहे. पण बेसिक गोष्टी आपण जर बघितल्या तर आपल्याला पण काही गोष्टींचा अंदाज येतो. जसं की आम्हाला पण अंदाज आला की तिला नक्कीच शुगर कमी झाली असेल जे जे दिसत होते लक्षण त्यावरनं. तर आम्ही मग तिथे म्हणून शुगर चेक केले. घरी आता शुगर मॉनिटरिंग सिस्टीम असल्यामुळे आम्ही त्या गोष्टी करू शकलो. त्याने आम्हाला अंदाज आला आणि आम्हाला पण धीर आला. आणि मग त्यामुळं आम्ही समजून गेलो की ही शुगर कमी झाली. मग त्यानंतर बेसिक गोष्ट जी आहे शुगर कमी झाल्यानंतर माणसाला आपण साखर वगैरे दिली पाहिजे. कारण साखर कमी झाल्यानंतर चक्कर वगैरे येते. सर्वसाधारण शुगरच्या माणसाला शुगर ज्याला असते ना त्यांनी जवळच आपल्याकडे एक पुडी ठेवली पाहिजे बाहेर जाताना किंवा हे बेसिक गोष्ट सगळ्यांनाच माहिती असेल. तर त्यानुसार आईला पण आम्ही चॉकलेट दिलं, तिला आवडतं म्हणून ते दिलं. आणि नंतर डॉक्टरांना पण कॉन्टॅक्ट केला. डॉक्टरांनी पण सांगितलं की तिला साखर असलेला पदार्थ द्या, म्हणजे साधारण म्हणजे सरबत वगैरे द्या जेणेकरून ते शुगर लेवल वाढेल. त्यानुसार आम्ही त्या गोष्टी केल्या तर ती बऱ्यापैकी रिकवर झाली. आता पाहू शकता ती आमच्या बाजूला बसलेली आहे, व्यवस्थित आहे. पण नक्की आता नेमकं काय झालं, काय चुकलं का काय, म्हणजे गोळ्या घेताना किंवा काय की इतर गोष्टी ज्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्या गोष्टीचा उलगडा होईल. सांगायचा मुद्दा हा की प्रत्येकाने ज्यावेळेस आपल्याकडे पेशंट असेल नसेल पण बेसिक गोष्टी आपल्याला काय काय आवश्यक माहिती पाहिजे. आणि काही गोष्टी आपल्या घरात पण आपण शक्य असेल तर आणून ठेवल्या पाहिजे. जसं शुगर मॉनिटरिंग सिस्टीम, ब्लड प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम वगैरे जे आहे काय. आणि बेसिक गोष्टीचं आपल्याला कळतं की पेशंटला नेमकं काय झालंय. तर आता आम्ही डॉक्टरांकडे निघालेलो आहे. आमचे फॅमिली डॉक्टर आहेत बामटे, त्यांच्याकडे. आणि आवश्यक त्यांचा सल्ला घेऊन काय चेंजेस करायचे किंवा इतर काही गोष्टी करायच्या असेल तर त्या आम्ही अवश्य आता करणार आहोत. रिक्षात बसून चाललेलो आहे. जोराचा पाऊस झालेला आहे. आता सध्या पाऊस थांबलेला आहे. आता बऱ्यापैकी आई व्यवस्थित आहे. सकाळी मी जर नसतो तर निश्चितच मिसेस घाबरून गेली असती आणि मला जर वेळ झाला असता यायला तर मानसिक दृष्ट्या मिसेस पण कसली असली आणि आई पण एक सपोर्ट करणारा डिसिजन घेणारा माणूस जर वेळेवर नसेल तर त्यांनी पण खूप फरक पडतो. देवाच्या कृपेने घाबरले होते कसं तरी होत होतं मला त्यांना. नशिबाने हे होते म्हणून बरं. वेळ खूप महत्वाचा असतो. अशा वेळेस पेशंटच्या दृष्टीने डिसिजन लवकर घ्यावा लागतो आणि मॉरल सपोर्ट
हा पण खूप गरजेचा असतो. मी नसतो आणि साधारण 2-3 तास मला लोकल मधनं रिटर्न यायचं, गर्दीतनं उतरायचं. वेळ गेला असता तर निश्चितच काहीतरी घडलं असतं. कारण का मिसेस पण घाबरून जाते आणि आता आईचा पेशंटच आहे, त्यामुळे तिला सपोर्टची जास्त गरज होती. तर आता डॉक्टरांकडे आम्ही जात आहोत. आम्ही आता दवाखान्यातून आलेलो आहोत. आता काही घरातली कामं होती आलेली ते आता मिसेस करते. कामे राहिलेली ते मी आता करते, कारण आम्हाला खूप टेन्शन आलं होतं. आता त्यांना घेऊन आलो आहे, ते आता झोपलेले आहेत. आई आता झोपलेली आहे, आराम करायला सांगितलेलं आहे तिला. तर कसं आहे, काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण निश्चित केल्या पाहिजेत, त्या आम्ही केल्यात. डॉक्टरने आता वेगवेगळ्या आता ब्लड टेस्ट करायला सांगितल्यात, त्या करायला दिलेल्या आहेत. त्यांचा रिपोर्ट साधारण उद्या येईल. त्यानुसार पुढची प्रोसेस चालू होईल. शुगर जी आता कमी झाली होती, त्यामुळं शुगरच्या 2 गोळ्या सध्या तरी कमी केलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी आता आई रिकवर झालेली आहे. शुगरची लेवल का कमी झाली ब्लड टेस्ट नंतर कळेल, मग त्यानुसार पुढची ट्रीटमेंट चालू होईल. चला तर मंडळी, धन्यवाद.